कलर हे व्हॉट्स अप पीपल, परत एकदा स्वागत आहे तुमचं साईट सीनच्या एका नवीन ब्लॉगवर। तर आजचा ब्लॉग हा खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण आता चाललो आहे कांडल लावायला आपल्या नदीला। नदीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, पहिले पोस्ट केले, नाही बघितली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल किंवा आय बटन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर आज आपल्या सोबत आहे पहिला तर एजे, मी आहे, सचिन आहे आणि अंकू येते आपल्यासोबत। आता चला मग सुरुवात करूया। A few moments later. यो सचिन आलेला आहे आपला आता। हो हॅट बघा, यो ऑलवेज एजे ऑल्सो तयार। कांडल अंकू तयार करते। अरे हा आपला बेस्ट पबजी प्लेयर बोलू शकता। फोन उचलत नाही, फोन केला तर पबजी खेळते, फोन उचलत नाही। चालूच केला म्हणजे ते, आणि एक तो टीडीएम चालू केला तेवढा तुझा कॉल आता लगेच 2 मिनिटं करतो कॉल लगेच तुला। असे भरपूर जण तुम्हाला भेटत असतील पबजी खेळताना फोन नाही उचलत। त्यातला हा एक आहे, एक असा धमाल असा ब्लॉग होणार आहे। झुपझुप मासे लागले पाहिजेत नदीवर। झुपझुप मुंबईवरनं स्पेशल मासे पकडायसाठी आलाय। अरे शिट यार, तुला तो मोठा असा लागला तेव्हा गेला असता ना ब्लॉगीला। कसा अरे खेचवतच होता तो मासा आहे। एका दिवसात किती आणले होते तुम्ही? त्यावेळी 4च पकडलं, आणि त्याला मग त्याच्या आधी गेला त्याच्या वेळी काहीतरी 21 आणले। 21 मासे तेव्हा माहिती आहे ना? 21 नाही, मग उद्या आम्ही तर नेहमीच गेलो, दोघंच गेलो। दोघा जणांनी 21 मासे उडवले होते, खतरनाक। तो 3 किलो अरे लागला ना। अरे प्रमोद अशी बोलतोय आणि असं खेचून घेऊन गेला डायरेक्ट कट करून। खेचतो येतच नाही, अरे येतच नाही पुढे। नंतर बोल प्रमोद नाही वळवतच नाही। तेव्हा तू आला तेव्हा खेचले आम्ही, दोघांना पण नव्हता खेचत तो 3 किलोचा 3 किलोचा मासा। बघितलं ऊन आलेलं आहे मस्तपैकी। उन्हातनं मासे चांगले लागतात। मजा आली पहिल्यासारखी ना। नदीत थोडे मासे कमी आहेत, पण आपण एक मजेसाठी जातोय, मजेसाठी फक्त मजा करायची। खूप दिवसानंतर नदीला फेरफटका होणार आहे, काहीतरी फायदा उचलायला नको। राईट, चला आता आपण निघालेलो आहे कांडल लावायला। एजे आहे पुढे, हा आपला सचिन, आणि इकडे पाठी अंकू डब्बा घेऊन। डब्बा वगैरे पाडत चालले, डब्बा फेकून मारायची। पुढे जाऊया थोडा। 15 minutes later. तर आपण आता पोचलेलो आहे फरशीवर, हे बघू शकता। तिथनं आता आम्ही कांडल लावायला सुरुवात करतो। एक चांगला स्पॉट बघायचा आणि तिथं कांडल लावणार। कांडल एक्सपर्ट आपल्याकडे आहे तिथं, अंकू मॅडम लपत तिकडे पळते। चला सुरुवात करू कांडल लावायला। चला, हे जे उतरलाय तिकडे पाण्यामध्ये बघू शकता, स्पॉट शोधतोय कुठे आपल्या कांडल लावण्यासाठी। आम्ही वरच्या साईडनं चालतोय। खूप गार पाणी आहे, आयला एक नंबर। असं वाटतं फ्रीजच्या पाण्यामध्ये उतरलेलो आहे। फ्रीजचं पाणी तर कोणीतरी उलटा केल्यासारखं वाटतंय। पण आता एक चांगली स्पॉट बघणार आणि तिथनं सुरुवात करणार कांडल लावायला। तुम्ही पाहू शकता, आता आपण कांडल लावायला सुरुवात केलेली आहे। एक छोटासा जाळा असतो कांडल, म्हणजे कांडल तुम्हाला समजलं नसेल, सगळेच कांडल बोलत नाहीत। एक नदीमधला छोटा जाळा मासे पकडण्यासाठी असतो, त्याला आम्ही इकडे कांडल पण म्हणतो। ते थोडे मासे दिसलेत आम्हाला, म्हणून आम्ही इथे लावतोय। या ठिकाणी पाहू शकता, अक्षयने त्या साईडला धरलाय, पुढे तिकडे सचिन आहे, आणि मध्ये हा जो एरिया दिसतो इथे सचिनच्या पुढे, तिथे मासे आहेत। आपलं जाळं पूर्ण लावून झालंय, बघू शकता ह्या साईडला
व्हिडिओमध्ये तर दिसत नसेल, पण कांडाला आपली पूर्ण लावून झालेली आहे. आता अशीच आपण एक 5-10 मिनिटं ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत काय मासे वगैरे अटकलेत काय. चला तर मग आपण भेटूया एक 10 मिनिटाने. एक 10 मिनिटानंतर परत आल्यानंतर आपलं पाहू शकता इथे या कांडालीमध्ये मासे अटकलेत. 2 मासे अटकलेत, ते आपण काढून घेणार आहोत आता. काय काय झालं, काय आलं? अरे पाणसा पटकलाय गाईज, कांडाळीमध्ये पाणसा पटकलाय यार. वाट लागली, त्याने गुदपडवून टाकले पूर्ण कांडाळ. पाहू शकता तुम्ही, वाट लागली. खतरनाक आहे. आई शपथ, याला आता काढावी लागणार आहे. एवढा वेळ पण शट शट शट, केवढा आहे बघा. आता ह्याला पकडून सोडून द्यावी लागणार आहे. कुठे जाणार? चला पहिला आपण जाडा मासा भेटलेला आहे पहिलाच. पाहू शकता, दिसतोय ना अक्षय, दिसतोय ना. अलगत काढावी लागते, नाहीतर मग ती कशी. इकडे काढतोय सचिन, तिथे काढतोय. टोटल इथं 3 लागलेले आहेत. हे बघा, हे बघू एवढा शकता. मोठा मासा. हा जबरदस्त. पण आता डब्बा आणलाय त्यांना. डाब्यात उडून जाणार आहे. व्यवस्थित सटकन. थोडे इथं अजून आपण आता 5 मिनिटं वेट करणार आहोत. त्यानंतर इथनं काढून दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत. 5 मिनिटं जेवढे मासे लागतील त्यानंतर दुसऱ्या स्पॉटवर आपण शिफ्ट होऊ. चला तर काढायला सुरुवात करतो आपण कांडा. इथं पाणसा पडकलेला आहे, त्याला पहिला सोडून तिथनं बाहेर काढायचे. खूप भीती अशी वाटते, खूप मोठा आहे बघू शकता. बघू शकता किती मोठा आहे. ह्याला आपल्याला आता सुटका द्यायची. एका स्पॉटवरनं आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत. 6 मासे भेटलेले आहेत. तिकडे अजून आपले पानसाप काढायचे प्रयत्न चालू आहेत. भीती सर्वांनाच वाटते, कसा काढायचं नक्की समजत नाही. 5-10 मिनिटापासून आपण एक चांगला स्पॉट शोधत खूप पुढे आलोय, जवळ आलोय आपल्या गावच्या नदीच्या. वर्षीवरून थोडा वरच्या साईडला आपण चाललो आता. पाहू शकता थोडे वेगळे हातात पिशवी घेऊन. माझ्या आता डब्बा आहे माशांचा. चांगला स्पॉट बघायचा आपला स्पॉट. साप काढण्यात खूप वेळ गेला. अरे माशांपेक्षा जास्त बेडके आहेत ते पण काटाला. बेडक्या खायला सुरुवात केली पाहिजे. नदीचा व्ह्यू भारी होते पण. तयार नाही लगेच आले की उडी टाकायची. अशा नदीत इथं कांदा लावायला काय मजा असते ना, पूर्ण क्लीन. शांत ठिकाण मासे पण पाहिजे आपण आणून सोडायला पाहिजे, नंतर परत कांदा लागली पाहिजे. प्लॅन मध्ये थोडस चेंज झालाय. स्पॉट काय भेटत नाही आपल्याला. आपण आता थोडे दगडे उचलून बघूया, काय खेकडे वेगळे राहिले असले तर. असं दिसलं. त्याचे नाव चल. अरे केवढा किरवा बेस्ट खतरनाक. केवढा आहे बघ. हबा 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 झाडा किरवा. झाडा होता इथं. खूप खतरनाक, खूप बड, एकदम जबरदस्त. बघ बघ समोर. मला भीती वाटते थोडी, पकडत नाही मी कधी, फर्स्ट टाइम पकडला. वाटला जोश आलेला आहे, जोश आलेला आहे.
येस. त्या तिन्ही उचला पाहिजे. शोधत शोधत आपण आता आलोय झऱ्यावरती. एक मध्ये खेकडा भेटला आपल्याला. त्यानंतर खूप सारे दगडे उलटून बघितले पण खेकडा कुठं दिसण्यात पण नाही आले. भरतदा आपल्याला भेटलेला आता. भरतदा दाखव किती भेटले. भरतदाला बघूया किती भेटलेत आपल्याला. भावरा जास्त बोलतोय बघूया तरी पण. पिशवी दाखव भरतदा. आता मी अजून काढले नाही, 3च काढले, एक पातेर केलंय. अरे वा. हा पिशवीत काय नाही अजून तिकडे. अजून कांडेला ते कांडेलीमध्ये अडकलेत मासे बघू शकता. तर त्याला आम्ही थोडंसं काढायला मदत करतो. तो काढतोय. मदत करूया. भरतदाच्या कांडल्यामध्ये खूप मासे अडकले होते, तेव्हा आम्ही त्याला काढायला थोडी मदत केली. हे पहा किती मासे भेटलेत त्याला. कांडामध्ये अटकले होते. किती असतील तरी पण भरतदा? किती असतील? 10-15 असतील मासे. 15 असतील ना. मस्त एकाच ठिकाणी लावल्यावर एवढे भेटले. छान. त्याची कांडाला छोटी आहे त्यामुळे त्याला छोटे मासे नॉर्मल भेटले. मस्त संध्याकाळची सोय, रात्रीची सोय झालेली आहे भरतदाची. भारी. तव्यावर फ्राय मारणार आहे भरतदा. आपण व्हिडिओ करायला आलो की भरतदा भेटतो आपल्याला इकडे. चल फटाफट घे, फटाफट डबा घे. तर मित्रांनो फायनली आपली कांडल लावून झालेली आहे आणि आपण आता घरी निघालोय. पाहू शकता एवढे मासे काफी आहेत आपल्याला संध्याकाळच्या कालवणासाठी. मी पाहू शकता आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत. जास्त काही भेटलेले नाही आहेत कारण नदीमध्ये अजून 2-3 जण होते आणि काही स्पॉटला आपल्याला टाकती नाही आले कांडा, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. नेक्स्ट टाईमला नक्की ट्राय करू परत जाण्याचा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. तुम्ही पण जर मासे वगैरे कुठे पकडायला जात असाल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा आम्हाला पण. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला परत परत भेटत राहतील. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.